मित्रांनो, अकबर बिरबल गोष्ट क्रमांक 54 मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आजच्या गोष्टीचं नाव आहे आंधळा साधू। रामलाल नावाचा एक शिपाई अकबराच्या दरबारात होता। त्याची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी होती। दोघच नवरा बायको होते। परंतु काही दिवसापूर्वी त्याच्याकडे त्याची पुतणी राहायला आली। अगदी छोटी पुतणी होती, गंगा नाव होतं तिचं। तर ती त्यांच्याकडे राहायला का आली तर दुर्दैवाने तिच्या आईवडिलांची म्हणजे रामलालचा भाऊ आणि त्याची वहिनी यांची हत्या एका डाकूने केली होती। आणि तेव्हापासून गंगाला सांभाळायची जबाबदारी रामलालवर आली होती। रामलाल हा नेहमी गंगाच्या पुढे पुढे करत होता, गंगाची चांगली जपवणूक करत होता। रामलालची पत्नी म्हणजे गंगाची काकूही तिची खूप काळजी घेत होती। परंतु तो हत्या झाल्याचा घटनाक्रम ज्यावेळेसपासून गंगाने बघितला होता, तिच्या डोळ्यासमोर ती घटना घडली होती, त्यावेळेसपासून तिची वाचाच गेली होती। ती बोलायची बंद झाली होती आणि कायम दहशतीत असायची, भिलेली असायची। ती काहीच बोलत नसायची। अगदी अनेक हकीमांचे वैद्यांचे उपचार चालू होते। मोठ्या मोठ्या सरदारांनी मदत केली रामलालला, चांगले चांगले औषधं देणाऱ्या लोकांची नावं सांगितली, पण त्या गंगाला पुन्हा काही बोलता येत नव्हतं। बरेच दिवस गेले। गंगाचं हे असं न बोलणं व भीत राहणं हे गंगाचे काका म्हणजे रामलाल व त्याची पत्नी या दोघांनाही सहन होत नव्हतं। ते दोघेही म्हणायचे, काही करून आपण गंगाला बोलायला लावलं पाहिजे। आता तिला दवाची गरज नाही तर दुवाची गरज आहे। म्हणजे आता तिला औषध काम करत नाही तर आपण कुठलं तरी देवदेव करू। त्यावेळेस त्याच्या काकूला जेवता जेवता आठवलं की इथे जवळच आंधळे बाबा आहेत, त्यांच्याजवळ घेऊन जाऊ आणि ते बाबा खूप लोकांचे असाध्य रोग बरे करतात असं मी ऐकले। आता रामलालचा याच्यावर विश्वास नव्हता, तरीही रामलाल म्हणला, आपण या मुलीसाठी काहीही करायला तयार आहे। खूप माझी प्राणप्रिय लाडकी पुतणी आहे ती, आपण उद्याच त्या साधूंकडे जाऊ। गंगाचे काका काकू तिला घेऊन त्या साधूंकडे गेली आणि काय आश्चर्य, त्या साधूंना समोर पाहता क्षणी ती मुलगी बोलायला लागली, मोठ्या मोठ्याने किंचाळायला लागली। काय किंचाळत होती तर हाच हत्यार आहे, माझ्या आईवडिलांना यानेच मारलंय, माझ्या आईवडिलांना यानेच मारलंय असं म्हणून ती मोठ्या मोठ्याने गोंगाट करायला लागली। पुन्हा पुन्हा त्या माणसाकडे बोट दाखवायला लागली। गंगाचे काका काकू तर आश्चर्यचकित झाले की आपली गंगा कितीतरी दिवसानंतर कितीतरी महिन्यानंतर बोलायला लागली। जवळजवळ मागचे कित्येक दिवस ती बोललीच नव्हती, त्यासाठी कितीतरी औषध उपचार झाले होते, पण ती बोलली तर काय बोलली सुरुवातीलाच की हा समोरचा जो साधू आहे म्हणजे जे आंधळे बाबा आहेत तेच माझ्या आईवडिलांचे हत्यारे आहेत। हे बघून साधूंच्या शेजारचे दुसरे साधू होते, ते गडबडून गेले, गोंधळून गेले। ते म्हणले, अरे तुझ्या मुलीला गप्प कर, ती काहीही बोलते। त्यावेळेस जे आंधळे साधू होते, बाबा होते, त्यांनी सांगितलं की काही नाही, ती लहान मुलगी आहे, तिचं मनावर घेऊ नका, ती बोलली आहे, ती माझ्या आशीर्वादानेच बोलली आहे, तुमची इच्छा पूर्ण झाली, तुम्ही जाऊ शकता। तरीही ती मुलगी पुन्हा पुन्हा म्हणायची की माझ्या आईवडिलांचा हाच हत्यार आहे, ह्याला पकडा आणि ह्याला सैनिकांच्या ताब्यात द्या। परंतु आता ते तर मोठे नावाजलेले साधू होते, रामलालला काय करावं ते समजत नव्हतं। आपली पुतणी बोलायला लागली याचा आनंद व्यक्त करावा की हा साधू ढोंगी आहे, हा की डाकू आहे हे समजून त्याला पकडावे हे कळत नव्हतं। परंतु साधूंनी तेवढ्यात जोरात सांगितलं की आता या मुलीला जर तू इथून घेऊन गेला नाही तर हिच्यावर मी मंत्र मारून हिची वाचा पुन्हा घालून टाकेल। हे ऐकताच रामलाल व त्याची पत्नी घाबरली व त्यांनी बळेबळेच तिला अगदी ओढत ओढत बाहेर आणलं, त्या साधूंच्या कुटियाच्या बाहेर आणलं, म्हणजे त्यांच्या झोपडीच्या बाहेर आणलं। परंतु बाहेर येताना सुद्धा ती बळेबळे ओरडून सांगत होती की हाच हत्यार आहे, यानेच माझ्या आईवडिलांना मारले, याला पकडा, याला मारा असं मोठ्या मोठ्याने म्हणत होती। रामलाल बळेच तिला घरी घेऊन आला। घरी घेऊन आल्यानंतर मात्र त्या मुलीने अंथरूणच पकडलं, खाणं पिणं बंद केलं। बोलायला लागली खरी ती, आणि ती एकच वाक्य बोलायची की त्या माणसाला पकडा, त्या दाढीवाल्या साधूला पकडा की ज्याने माझ्या आईवडिलांना मारले। रात्रभर ती रडून काढायची। ती झोपल्यानंतर त्या रामलालचा व त्याच्या पत्नीचा संवाद चालू झाला। अगं, आपली गंगा तर आता बोलायला लागली, परंतु हे काय सांगते ती की ते हत्यारा तो साधू असेल? मला वाटत नाहीत, ते साधूबुवा तर खूप पोहोचलेले आहेत, खूप लोक त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात, अगदी मोठे मोठे श्रीमंत लोक त्यांचे भक्त आहेत, त्यांच्यावर असा आरोप करणं योग्य नाही। परंतु गंगाची जी काकू होती ती म्हणली की गंगा बोलते, लहान मुलगी बोलते, याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी खरं असेल किंवा दिसण्यामध्ये तरी साधर्म्य असेल, आपण याची खात्री करायला काय हरकत आहे।
त्यावेळेस रामलालने पुन्हा सांगितलं की आपण खात्री करू शकत नाही, कारण की ते बाबा खूप मोठ्या पदावर आहेत आणि त्यांच्या दरबारामध्ये अनेक मोठ्या लोकांचं उठणं बसणं आहे, त्यांच्यावर असा आपण आरोप करूच शकत नाही. त्यावेळेस त्यांनी विचारांती असं ठरवलं की आपल्याला बिरबल याच्यातून मार्ग काढून देतील, आपण बिरबलाकडे गेलं पाहिजे. दोघांनाही तोच उपाय योग्य वाटला. दुसऱ्याच दिवशी आता रामलाल सैनिक असल्यामुळे बिरबलाची व त्याची चांगल्या प्रकारे ओळख होती. रामलाल संध्याकाळच्या निवांतवेळी बिरबलाच्या घरी गेला व बिरबलाला सगळा घटनाक्रम समजून सांगितला. माझी पुतणी की जिच्या आईवडिलांची हत्या झाली ती माझ्याकडेच आहे मागच्या वर्षभरापासून. ती बोलत नव्हती, खूप औषधोपचार केले तरीही बोलत नव्हती. परंतु काल परवा आम्ही ज्यावेळेस त्या महाराजांकडे घेऊन गेलो त्यावेळेस त्या महाराजांकडे पाहून ती मुलगी मोठ्या मोठ्याने बोलायला लागली. आम्हाला बोलण्याचा आनंद व्यक्त करावा की दुःख व्यक्त करावं हेच कळत नाही. बिरबल म्हणला, अरे का, असं काय झालं? त्यावेळेस ती जी बोलते तर ती सांगते की तो साधू जो आहे तो आंधळा साधू. बिरबल म्हणला, हो हो, मी डोंगरावरच्या साधूंविषयी ऐकलं आहे, खूप चमत्कारिक साधू आहेत. त्या साधूंविषयीच माझी पुतणी गंगा आरोप करत आहे की त्यांनीच माझ्या आईवडिलांना मारलं आहे, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले, असं ती म्हणते. आणि तिने हट्टच धरला की काका तुम्ही त्यांना पकडा, तुम्ही सैनिक आहेत त्यांना का पकडत नाही? यावेळेस मला काय करावे हे समजत नव्हते, म्हणून मी तुमच्याकडे आलोय. बिरबल म्हणला, अरे लहान मुलगी बोलते, एवढा हट्ट करते, म्हणजे आपण नक्कीच तपासून बघितलं पाहिजे नक्की खरं काय आहे खोटं काय आहे. त्यावेळेस रामलाल म्हणाला, हो ते तर मलाही वाटतंय, परंतु माझ्यासारखा एक सामान्य सैनिक, ते साधूबुवा खूप पोहोचलेले आहेत, खूप चमत्कारिक आहेत, त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या भक्तांचं उठणं बसणं आहे, श्रीमंत लोक त्यांचे भक्त आहेत, त्यांना मी असं त्यांच्यावर आरोप करू शकत नाही. मला कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने याची सत्यता तपासायची आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलो. बिरबल म्हणला, ठीक आहे, मी काहीतरी करतो. मी ज्या दिवशी बोलवेल त्या दिवशी दरबारामध्ये गंगाला आणि तिच्या काकूला व तू तिघही दरबारामध्ये उपस्थित राहा. रामलाल ठीक म्हणाला. रामलालला माहीत होतं बिरबल हो म्हणालेत म्हणजे काहीतरी मार्ग काढतील निश्चित. बिरबलाने विचार केला आणि दुसऱ्या दिवशी तडक तो त्या साधूंना भेटायला गेला. साधूंना भेटायला गेल्यानंतर साधूंना त्याने नमस्कार केला, आपली ओळख सांगितली, कारण की साधू तर पाहू शकत नव्हते. साधूंचे डोळे उघडे होते परंतु त्यांना दृष्टी नव्हती. साधूंनी सांगितलं की माझ्याकडे साक्षात बिरबल या पृथ्वी तलावावरचा सगळ्यात हुशार माणूस, आपल्या राजधानीतला राजाचा प्रिय सरदार माझ्याकडे आलाय, प्रधान माझ्याकडे आलाय, परंतु मी त्याला पाहू शकत नाही. ह्या विधात्याने माझ्यावर किती अन्याय केले देवाने, तरीही मला खूप आनंद आहे. सांगा बिरबलजी, मी तुमची काय मदत करू शकतो? त्यावेळेस बिरबलजी म्हणतात, तुम्ही माझी काही मदत करू नका, तुमचेच आमच्या राज्यातल्या लोकांवर खूप उपकार आहेत. तुम्ही अनेक रोग्यांना बरं केलं आहे, अनेक असाध्य रोगांवर तुमच्याकडे औषध आहेत. मी तर तुमच्या बाबतीत खूप आश्चर्यकारक माहिती ऐकली आहे की तुम्ही खूप साऱ्या लोकांच्या मनोकामना पूर्ण करता. हे ऐकून साधू खुश झाले. ते म्हणाले, अरे ते तर माझं काम आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे, देवच माझ्याकडनं करून घेत असतो. मी तुला काय मदत करू शकतो सांग. यावेळेस बिरबलाने सांगितलं की माझी काही इच्छा नाही आहे, माझं काही मागणं नाही आहे तुमच्याकडे, परंतु आमच्या बादशहांनी, अकबर बादशहांनी हा संपूर्ण प्रकार तुमच्याबद्दलचा ऐकला आहे व त्यांना इच्छा आहे की तुम्हाला एकदा भेटायचं आहे. त्यावेळेस साधू महाराज खुश झाले. ते म्हणाले, ठीक आहे, मी त्यांना भेटायला तयार आहे, त्यांनी कधीही आलं तरी चालेल. त्यावेळेस बिरबल म्हणाले की त्यांनीही इथं येण्यापेक्षा आपणच जर दरबारात आला तर आपला योग्य सन्मान त्यांना करता येईल, म्हणून आपणच दरबारात यावं अशी माझी तरी इच्छा आहे. साधू म्हणाले, ठीक आहे, मी दरबारात येईल. उद्या सकाळी 10 वाजता येण्याचं नियोजन करण्यात आलं. त्यावेळेस रामलाललाही निरोप देण्यात आला. रामलाल, त्याची पत्नी व पुतणी गंगा याच्यासहित दरबारात उपस्थित राहिला. साधू सैनिकांबरोबर त्या ठिकाणी आले. सैनिक त्यांना मार्ग दाखवत होते, त्यांना दिसत नव्हतं, त्याच्यामुळे राजापर्यंत येण्यासाठी मार्ग दाखवला गेला. त्यांनी दुसऱ्याच दिशेला पाहून राजाला प्रणाम केला व राजा कायम विजयी हो असा आशीर्वाद दिला. परंतु सैनिकांनी लवकरच सांगितलं की राजांचं आसन इकडं नाही आहे तर ह्या दिशेला आहे. आता दरबाराची खात्री पटली की साधूंना दिसत नाही आहे. साधूंनी पुन्हा प्रणाम केला व राजाला, बादशहाला विजयाचं वरदान दिलं. परंतु तेवढ्या वेळात थोडासा गोंधळ झाला. काय गोंधळ झाला तर बिरबल हातामध्ये तलवार घेऊन मोठ्याने ओरडत पळत त्या साधूंच्या दिशेने येत होता दरवाजामधून व काय म्हणत होता की हा साधूच गंगाच्या आईवडिलांचा मारेकरी आहे, मी याला आत्ताच मारत असतो, मी याची आत्ता खांडोळी करून टाकतो, याचे तुकडे तुकडे करून टाकतो, असं म्हणत बिरबल जोरात त्या साधूंच्या दिशेने पळत येत होता. सगळे सैनिक मागं हटले
बिरबल प्रधान होता, सगळे मागं हटले. राजाही आश्चर्यचकित झाला, म्हणजे बादशाह, सगळे सरदार आश्चर्यचकित चालले. गंगाला तर खूप आनंद झाला हे काय चाललंय ते बघून. आणि जसा बिरबल साधूवर वार करणार तसा साधूने पटकन सैनिकाच्या कमरेची तलवार काढून घेतली आणि बिरबलावर प्रतिहल्ला केला. दोघांमध्ये चांगलं मिनिटभराचं युद्ध रंगलं. एकमेकाच्या वारांना एकमेकांच्या तलवारी उत्तर देत होत्या. एकमेकांच्या तलवारींना तलवारी भिडत होत्या. तलवारींच्या ठिणग्या पडत होत्या. 2-4 वार झाल्यानंतर बिरबलाने माघार घेतली. बिरबल मागे सरकला. तसे साधूंच्या लक्षात आलं, आपलं सोंग उघडं पडलं आहे. काय सोंग होतं तर मला दिसत नाही हे सोंग होतं. कारण की त्यांनी बिरबलाचा प्रतिकार ज्या पद्धतीने तलवार घेऊन अगदी तलवारीवर तलवार मारा केला होता, मिनिटभर सामना केला होता, ते बघता साधूंना दिसत नाही असं जर कोणी सांगितलं असतं तर ते कुणालाही पटलं नसतं. साधूंच्याही लक्षात ही चूक आली. बादशाने लगेच आदेश दिले की या साधूंना तर दिसत आहे, यांना पकडा, हे खोटे आहेत, यांनीच गंगाच्या आई वडिलांचा खून केला आहे. उभा दरबार चकित झाला, कारण की त्यातले बरेच जण भक्त होते त्या साधूंचे. त्यांच्यामध्ये कुजबूज सुरू झाली की साधूंना तर दिसत आहे, राजांनी आता काय शिक्षा देतील, महाराज आता यांना काय शिक्षा देतील. सैनिकांनी तात्काळ साधूंना घेरलं. साधूंनी आता कबूल करण्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. साधूंनी कबूल केलं की मी गंगाच्या आईवडिलांचा तर खून केलेलाच आहे, परंतु मी दरोडेखोर होतो, अनेक ठिकाणी लूटपाट केली आहे, अनेक लोकांचे जीव घेतले आहेत, परंतु या सगळ्या गोष्टींना कंटाळून मी आता चांगलं आयुष्य जगायचं असं ठरवलं होतं आणि मला काही दुसरं जमणार नाही, म्हणून मी एक भोंदू साधू झालो. आणि लोकांना उपाय सांगू लागले. काही लोकांना ते उपाय लागूही पडले आणि लोक मला मोठं करत गेले. मला मोठा साधू लोकांनी कधी बनवलं हे माझ्या लक्षातच आलं नाही. परंतु मी कसलाही साधू नाही, मी कसलाही संत नाही, मी कसलाही देवाचा भक्त नाही, तर लोकांनीच अंधश्रद्धेतून मला मोठं केलं आहे. साधूने अगदी प्रांजळपणे कबूल केलं. त्यावेळेस बादशाह रागावून त्याला म्हणाला की तुझी सगळी संपत्ती जप्त करण्यात येत आहे. या साधूजवळ जे काही असेल ते जप्त करा. आजपर्यंत याने ज्यांना ज्यांना लुटलं आहे त्यांची माहिती घेऊन त्यांना ती संपत्ती परत करा आणि राहिलेली संपत्ती दरबारामध्ये जमा करा. साधूला मरेपर्यंत कारावासात ठेवा. तो जो दरोडेखोर होता त्या गंगाच्या धिटाईमुळे पकडला गेला होता. गंगाच्या चेहऱ्यावरचा आनंद तर अगदी ओसांडून वाहत होता. इतके दिवस ती रडणारी मुलगी, बोलता येऊनही रडत होती ती मुलगी, आता टाळ्या वाजवत होती. तिचे काका काकू तर अतिशय खुश होते. रामलाल तर हात जोडून उभा होता. बिरबल सगळ्यांना सांगू लागला की आपली श्रद्धा असावी, परंतु अंधश्रद्धा असू नये. अंधश्रद्धा असल्यानंतर असे चोर लुटारू लोक मोठे होतात. देवावर श्रद्धा जरूर ठेवा, मात्र अंधश्रद्धा ठेवू नका. बादशाने त्या साधूबाबत योग्य तो न्याय केला होता. ढोंगी साधूला त्याची जागा दाखवून दिली होती. तुम्हाला बिरबलाने ही गुन्ह्याची पद्धत उलगडण्यासाठी जी पद्धत वापरली ती आवडली असेल तर आमचा आठवणीतील कथा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनच्या बटनावरही निश्चित क्लिक करा, म्हणजे वेळोवेळी येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. धन्यवाद.